पुण्यामधल्या 13 एसटी डेपो मध्यरात्रीपासून बंद झालेत आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे काम सुरू करणार नाही अशी भूमिका एसटी कामगारांनी घेतली आहे। प्रवाशांचे हाल आम्ही करत नाहीत तर सरकार करते असे या कामगारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे स्वारगेट डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झालेली आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्येही रात्री 12 वाजल्यापासून सर्व एसटी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये सुट्टी घेऊन आलेल्या प्रवाशांचे आता पुन्हा परतीच्या प्रवासासाठी हाल सुरू झाले। दोन्ही जिल्ह्यामधल्या 9 आगारांमध्ये कर्मचारी आता संपावर गेलेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या रास्त आहेत। त्यांच्या मागण्या पूर्ण करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, त्यांचा संप मिटवावा, प्रवाशांचे हाल थांबवावेत अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांनी केली आहे। जालना जिल्ह्यातल्या 4ही डेपोमधल्या एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत आणि त्यामुळे प्रवाशांचे आता हाल होतात। अंबड आणि परतूर आगारातल्या एसटी कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं जालन्यामधल्या प्रवाशांचे हाल होतात। त्यामुळे जिल्ह्यातल्या एसटी सेवा आता पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे। जालन्यातल्या परतूर आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय आणि या संपादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला। या जागरण गोंधळाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचा एक प्रयत्न करण्यात आला। या आंदोलनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा गोंधळाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या। तर एसटी महामंडळाच्या संपाचा हा 8वा दिवस आता सुरू आहे। राज्यभरामध्ये संघटनेकडून एसटी बंदची हाक देण्यात आली आहे। परभणीतल्या सेलू, जिंतूर, गंगाखेड, परभणी, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या 7ही आगारातून आज एकही बस सुटलेली नाहीये आणि या संपाच्या काळामध्ये एकट्या परभणीमध्ये एसटीचं 1.5 कोटींचं नुकसान झालंय। सणासुदीच्या काळातल्या या संपामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होती। अमरावती जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठं अमरावती मध्यवर्ती बस स्थानक पूर्णपणे बंद आहे आणि अमरावती जिल्ह्यातल्या सर्वच बस डेपो आणि आगार बंद आहेत। बंदमध्ये जिल्ह्यातल्या 2000 कामगार सहभागी झाले। बीडच्या बस स्थानकामध्ये एका चालकानं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। अमोल पोकटवाड असं त्याचं नाव आहे। मूळचे परभणीचे ते आणि गेल्या 2 वर्षांपासून बीड आगारामध्ये चालक म्हणून ते कार्यरत आहेत। तेही कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मागण्या मान्य होत नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। वाशिम जिल्ह्यातल्या वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि करंजा या 4ही आगारातल्या कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरू आहे। ऐन सणासुदीच्या काळामध्ये लालपरीची सेवा पूर्णपणे बंद झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटीच्या बातम्यानंतर पावसाची बातमी। अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आता आणखी 2 दिवस पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दिवसाच्या तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या 24 तासांमध्ये कोकणात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। पुढच्या 48 तासात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता घटणार आहे आणि त्यानंतर दिवसाच्या तापमानामध्ये वाढ होईल। नोव्हेंबर महिना आता निम्मा संपत आलाय तरीही अजूनही मुंबईत थंडीची चाहूल लागलेली नाहीये। मुंबईत सध्या धुरकं पडतंय आणि अशा या वातावरणामुळे मुंबईमध्ये खोकल्याची साथ आता आली आहे। पुढचे 2 दिवस धुरक्याचा प्रभाव असाच राहणार आहे। मुंबईमधली दृश्यमानता सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे आणि वातावरणातल्या या बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर अर्थातच आता परिणाम झालाय। अनेकांना घशाची खवखव, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झालाय। तर मुंबईमध्ये थंडी अजूनही वेटिंगवरच आहे। थंडीची चाहूल अजूनही लागलेली नाहीये। सांताक्रूज आणि कुलाबामध्ये सकाळच्या तापमानाचा पारा हा 24 अंशांच्या आसपास राहतोय। मुंबईला थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल। दिल्लीत फटाक्यांनी वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर केला तर मुंबईमध्ये मात्र फटाक्यांचा फारसा परिणाम यंदा जाणवला नाही। मुंबईकरांनी फटाके नियंत्रणात वाजवलेत आणि त्यामुळे हवेची गुणवत्ता अजूनही चांगली आहे असं सफर या संस्थेच्या निष्कर्षात दिसतंय।
राज्यात दिवाळीमध्ये ध्वनी पातळीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार दिवाळीमध्ये दिवसाच्या ध्वनी पातळीमध्ये 1.5% वाढ आणि रात्रीच्या ध्वनी पातळीमध्ये 2% वाढ झाली आहे. वसई विरारमध्ये सर्वाधिक म्हणजे 10.55% ध्वनी प्रदूषण वाढलं आणि इथे ध्वनी पातळी 71.66 डेसिबल इतकी आढळली. पावसानं उघडीप दिल्यानं पुण्यामध्ये चिकनगुनियाची रुग्णसंख्या आता झपाट्यानं घटली आहे. सप्टेंबरमध्ये 80 रुग्ण होते. ऑक्टोबरमध्ये ही रुग्णसंख्या 38 झाली आहे आणि पुण्यामध्ये गेल्या 11 महिन्यांमध्ये 218 चिकनगुनियाचे रुग्ण आढळले. मुंबईमध्ये मलेरियानं डोकं वर काढलं. यावर्षी ऑक्टोबरमध्ये 4,500 रुग्ण आढळलेत आणि सततच्या वातावरणातल्या बदलामुळे रुग्ण वाढत आहेत. उपनगरांपेक्षा मुंबई शहरामध्ये रुग्ण जास्त आहेत. पालिकेच्या उपाययोजनांमुळे 2013 पासून मलेरियाचे रुग्ण घटलेले आहेत, पण यंदा पुन्हा मलेरिया रुग्णांचा आकडा 5,000च्या घरात दिसतोय. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना मुक्तांचं प्रमाण हे वाढलंय. एक दिलासादायक चित्र मुंबईमध्ये सध्या आहे. रिकव्हरी रेट सुद्धा 97% झालाय. रविवारी 352 जण कोरोनामुक्त झाले आणि नवीन रुग्ण 252 वाढले. सध्या 3,000च्या आसपास मुंबईतले हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये रविवारी 118 रुग्ण वाढले. झायडस कॅडिलाकडे केंद्र सरकारनं 1 कोटी लसींची मागणी केली आहे. 2 ते 18 या वयोगटातल्या मुलांसाठी या लसीच्या वापराची परवानगी मिळालेली आहे. आता लसीचे 3 डोस घ्यावे लागतात. लसीची किंमत कर सोडून ही प्रतिनग 358 रुपये इतकी आणि यामध्ये वेदनारहित जेट ॲप्लिकेटरचा समावेश आहे आणि त्याच्या मदतीनं ही लस दिली जाते. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 11वीच्या अनेक जागा अजूनही रिक्त आहेत आणि त्यामुळे दिवाळीनंतर प्रवेश प्रक्रिया राबवावी की ही प्रक्रिया आता थांबवावी असा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. यावर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया झाली. 3 नियमित फेऱ्या, 1 विशेष फेरी अशा विविध फेऱ्या झाल्या. मात्र अजूनही अनेक जागा रिक्त आहेत. अहमदनगरमधल्या रुग्णालयातल्या आगी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती झी24 तासच्या हाती लागली आहे. नगर रुग्णालयाच्या आयसीयूचं फायर ऑडिटच झालेलं नव्हतं. अग्निशमन अधिकाऱ्यांनी झी24 तासला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. अग्निशमन दलाचे आदेश धुडकावत आयसीयू सुरू होतं आणि या त्रुटीमुळेच आग लागल्याचं उशिरा लक्षात आलं. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अहमदनगर इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या आयसीयू विभागाची पाहणी केली आणि याबरोबरच आयसीयूमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत दिली. चौकशी समितीचा अहवाल 10 दिवसावर येईल आणि दोषींवर कारवाई होईल असंही ते म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातल्या आगीच्या दुर्घटनेसंदर्भात आरोग्य विभागाची पाठराखण करत सार्वजनिक बांधकाम विभागावर जबाबदारी टाकली आहे. आरोग्य विभागानं जून 2021 मध्येच आग लागलेल्या नवीन इमारतीसाठी आग सुरक्षा प्रतिबंधक सुविधांच्या खर्चासाठी 2,60 लाखांचं अंदाजपत्रक हे तांत्रिक मंजुरीसाठी बांधकाम विभागाकडे पाठवलेलं होतं. मात्र पाठपुरावा करून सुद्धा अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही असं टोपेंनी म्हटलंय. एनसीबीनं एसआयटीकडे दिलेल्या 6 केसेसचा तपास आता पुन्हा सुरू होणार आहे. सगळ्या केसेसची एसआयटी पुन्हा चौकशी करणार आहे. एनसीबी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आर्यन खान आणि समीर खानसह इतर आरोपींना एनसीबी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहे. आर्यनला सोडवण्यासाठी पैशांची डील झाली असा खळबळजनक आरोप केला सुनील पाटील यांनी. सुनील पाटील हेच ड्रग्ज प्रकरणामध्ये मास्टरमाइंड असल्याचा आरोप मोहित भारतीय यांनी केला होता. सुनील पाटील यांनी आर्यनची अटक, पैशांची डील, कुणी कुणी पैसे घेतले, काय काय ठरलं होतं याबद्दल अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. आर्यन खानला ज्या रेव पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं त्याच पार्टीसाठी मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी निमंत्रित करण्यात आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. आर्यन खानला जसं ड्रग प्रकरणामध्ये अडकवण्यात आलं तसंच असलम शेख यांना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न होता असा खळबळजनक दावा मलिक यांनी केलाय आणि याबाबत असलम शेख आपली भूमिका आज मांडण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार लवकरच एलपीजी सबसिडीबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थ्यांनाच यापुढे सबसिडी मिळण्याची शक्यता आहे. अन्य ग्राहकांची सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान घरगुती वापराच्या गॅसच्या किमती त्यामुळे 1,000 रुपयांच्या पार जाण्याची आता भीती व्यक्त होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी पंढरपूरमधल्या संतांच्या पालखी मार्गाचं भूमिपूजन करणार आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी मार्गासाठी केंद्र सरकारनं 12,294 कोटी निधी दिलाय. मोदी ऑनलाईन हजर राहतील तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातल्या 100 मीटर ते 4 किलोमीटर पर्यंतच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचं बीएमसी आता डिजिटल मॅपिंग करणार आहे. त्यामुळे गोरेगाव इथल्या आरे वसाहतीतल्या वादग्रस्त मेट्रो कारशेडच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. संवेदनशील क्षेत्राचं डिजिटल सीमांकन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी हवाई छायाचित्रीकरण सुद्धा करण्यात येईल. गेटवे ऑफ इंडिया परिसराचं रुपडं आता लवकरच पालटणार आहे आणि त्याला संपूर्ण हेरिटेज लुक मिळणार आहे. या परिसराच्या सुशोभीकरणाच्या आराखड्याला वारसा जतन समितीनं मंजुरी दिलेली आहे आणि यानुसार परिसरातल्या प्लास्टिकचे बॅरिकेड्स, पोलीस चौकी, दिवे, तिकीट घर यांना हेरिटेज वास्तूप्रमाणे नव्यानं बनवण्यात येणार आहे आणि यासाठी पालिका 20 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. बासमती तांदळाच्या दरामध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे आणि देशामध्ये आता बासमती तांदळाचे 15 ते 17 लाख टन बासमती तांदूळ हा देशामध्ये विकला जातो. दरवर्षी बासमतीचं उत्पादन जवळपास 70 ते 75 लाख टन एवढं होतं. मात्र परतीच्या पावसाचा यंदा भात लागवडीला फटका बसला आणि यंदाच्या हंगामामध्ये 8 ते 10% पेरण्या कमी झाल्या. हरियाणा, पंजाबमधून बासमती तांदळाची आवक सुरू झाली. मात्र इंधन दरवाढीमुळे मालवाहतूकदारांनी सुद्धा भाडेवाढ केली. कोरोनाने वाट लावली. पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.